नमस्कार. मी मेस चालवते म्हणजे खूप मोठी अशी काही खानावळ चालवत नाही बरं का. इन 4-5 डबे आहेत माझ्याकडे. त्यातही अधूनमधून काही डबे जे आहेत ते कॅन्सल होतात. कधी मुलं गावाकडे जातात तर कधी कोणाची काही बर्थडे पार्टी वगैरे असते मग मुलं बाहेरच जेवण करतात. तर आज पण तसंच झालं. माझा एक डबा कॅन्सल झाला. डबा कॅन्सल झाल्यावर मी तो फेकून देत नाही, कसा तरी घरीच संपवायचा प्रयत्न करते. तर डब्यातला जो साधा भात होता ना त्याचा मी फोडणीचा भात करण्याचा विचार केला. फोडणीचा भात बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर, मिरच्या चिरून घेतल्या, लसूण थोडासा सोलून तो पण खोडून घेतला, कढीपत्ता घेतला आणि हा साधा जो भात आहे त्याचा मी आता फोडणीचा भात बनवला. त्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घातली. त्यानंतर खोडून घेतलेला लसूण घातला. लसूण छान लालसर रंग येईपर्यंत मी इथे परतून घेते. लसूण छान लाल झाला की यामध्ये चिरलेल्या मिरच्या घातल्या. मिरच्या पण छान तळून घेणार इथं मी. वरण भात खाल्ल्यापेक्षा ना असा फोडणीचा भात खायला आम्हाला दोघांना पण खूप आवडतो. त्यामुळं मी आज फोडणीचाच भात बनवला, वरण राहू दिलं तसंच. आता मिरची तळल्यानंतर यात भरपूर अशी कोथिंबीर घातली. कोथिंबीर पण 1 मिनिटभर तेलात तळून घेतली. मग चिमूटभर हळद घातली. हळद तेलामध्ये मिक्स करून घेतली आणि आता हा भात भात एक 4 ते 5 मिनिटांना मी छान परतून घेणार आहे. ह्यात वरतून चवीनुसार मीठ घालते. मीठ घालताना थोडंसं काळजीपूर्वक घाला, कारण आपण भातामध्ये मीठ घातलेलं असतं आणि वरतून जर थोडं जास्त मीठ पडलं की हा भात जो आहे तो खारट होतो. त्यामुळं मीठ घालताना अगदी चिमूटभर इतकं मीठ घालायचं. आणि असा माझा हा ते एक व्हायरल गाणं नाही का, झटपट पटापट, त्या गाण्यासारखा माझा असा हा झटपट आणि पटापट फोडणीचा भात बनून तयार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. असा हा फोडणीचा भात तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुमच्या घरच्यांना पण आवडेल. एकदा त्यांना नक्की करून खाऊ घाला. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.